नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्रीमान पी डी सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातून प्राध्यापक पी एम जाधव मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो। आज संपूर्ण जग हे कोविड या महाभयंकर अशा आजाराने ग्रासले आहे। असे असले तरी शाळा बंद पण शिक्षण चालू, अर्थात ऑनलाईन प्रणालीतून आज आपण त्याच प्रणालीचा वापर करून आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5वी ते 10वीपर्यंत मराठी या विषयाचा अभ्यास केला असेल, ज्यात तुम्ही कथा, कविता अशा अभ्यासल्या असणार, परंतु 11वीला तुम्ही जो मराठी विषय अभ्यासणार आहात तो युवक भारती मराठी असा आहे। चला तर मग आज आपल्या पुस्तकाची ओळख करून घेऊ व त्यामध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमाची, त्यातल्या विभागाची ओळख करून घेऊ। विद्यार्थी मित्रहो, हे आपल्या युवक भारती मराठी पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे। त्या मुखपृष्ठावर तुम्हाला विविध असे चित्र दिसत आहेत। पहिलं चित्र जर तुम्ही पाहिलं, संत ज्ञानेश्वर, ज्यांना वारकरी संप्रदायाचे संस्थापक असं म्हटलं जातं व खरी साहित्याची ओळख ही संत ज्ञानेश्वरांनी करून दिलेली आहे। दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला मशाल घेऊन मुलं ही प्रवासाला निघालेली आहे। याचा अर्थ की विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक परिपक्वता व जीवनात स्वयंपूर्ण असा प्रवास त्यांना करता आला पाहिजे, असं त्या चित्राचा अर्थबोध होतो। तिसरं चित्र आहे निसर्ग, की मानवाने निसर्गाकडून विविध गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे व त्याची जपणूक केली पाहिजे, या अर्थाने हे चित्र इथे अभिप्रेत आहे। नंतरच्या याच्यात आहे पुस्तकं, जीवनाचा खरा शिल्पकार किंवा जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ही पुस्तके आहेत, अशा अर्थाने ते चित्र इथे अभिप्रेत आहे। नंतर लेखणी ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे, किंबहुना सर्वात मोठी ताकद आहे। आणि नंतरचं चित्र आहे बहिणाबाई चौधरी, ज्या कुठल्याही शाळेत गेल्या नाही, कुठल्याही विद्यापीठात शिकल्या नाही, परंतु साहित्यामध्ये एक आगळा वेगळा ठसा बहिणाबाई चौधरी यांनी उमटवलेला आपल्याला दिसतो। अशा प्रकारचे हे मुखपृष्ठ हे आपल्या मराठी युवक भारती पुस्तकाचे आपल्याला अभ्यासता येते। नंतर प्रस्तावना, की या पुस्तकामध्ये काय अभिप्रेत आहे त्या संदर्भातली प्रस्तावना इथे आलेली आहे। भाषा आणि जीवन यांचा अतूट असं नातं असतं, किंबहुना महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषा आपल्याला अधिक जवळची वाटते, कारण ती आपण पहिल्यापासून ऐकत आलो आहोत, वाचत आलो आहोत, किंबहुना अभ्यासत आलेलो आहोत। तुम्हाला भाषेचे व्यावहारिक उपयोजन करता यायला हवे, यासाठी मराठी विषयाकडे भाषा म्हणून पहा, भाषिक कौशल्य आत्मसात करा। आणि या पाठ्यपुस्तकाची रचनाच मुळात या 5 भागामध्ये केलेली आहे आणि म्हणून अध्ययन आणि अध्यापनाच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे। तसेच जीवनातील अनेक आव्हाने पेलण्याची, प्रेरणा देण्याची ताकद ही साहित्यामध्ये असते। या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला विविध साहित्य प्रकारची ओळख तर होणारच आहे, शिवाय अनेक जुन्या नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हाला अभ्यासता येणार आहे। यामधून तुम्ही मराठी साहित्याची आणि त्यातल्या असणारी भाषेची अनेक श्रीमंती अनुभवू शकाल। म्हणून या पाठ्यपुस्तकामध्ये विचारशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे, सर्जनशीलता आहे, या सर्व विकासाच्या संधी देणारं हे आपले पाठ्यपुस्तक आहे। तसेच की या पाठ्यपुस्तकामध्ये भाषाविषयक क्षमता कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत। पहिली क्षमता आहे श्रवण, दुसरी क्षमता आहे भाषण व संभाषण, तिसरी जी क्षमता आहे ती म्हणजे वाचन, पुढची आहे लेखन
आणि अध्ययन कौशल्य व त्याचबरोबर भाषा अभ्यास, की ही सगळी भाषाविषयक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याने श्रवण असेल, भाषण संभाषण असेल, वाचन असेल, लेखन असेल किंवा अध्ययन कौशल्य असेल किंवा भाषा अभ्यास असेल, कुठल्या तरी एक क्षमतेमध्ये तो नाविन्यपूर्णता त्याला मिळवता आली पाहिजे. म्हणून या पाचही भाषेविषयक क्षमताचे आपल्याला या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करून घ्यायचा आहे. त्यानंतर या पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिका आपल्याला अभ्यासाची आहे, की जिचे 5 विभाग केलेले आहे. आतापर्यंत तुम्ही 5वी आणि 10वीला जी अनुक्रमणिका अभ्यासलेली असेल ती असेल फक्त गद्य आणि पद्य, म्हणजे धडा आणि कविता, अशा 2 भागामध्ये ती अनुक्रमणिका तुम्ही अभ्यासली असणार. परंतु ही जी 5 विभागांमध्ये अनुक्रमणिका आहे त्या प्रत्येक विभागाचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. आपण एक एक विभाग अगोदर अभ्यासून घेऊ. पहिला विभाग पहा. पहिला विभाग आहे पाठ व कविता. पहिल्या विभागामध्ये 6 घटक आहेत. स्वातंत्र्याचे स्रोत काव्यानंद, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी ते लिहिलं आहे. नंतर पहिला जो आहे धडा तो आहे मामू, शिवाजी सावंत यांचा. दुसरा जो आहे कविता इंदिरा संत यांची प्राणसई. तिसरा आहे अशी पुस्तकं, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांची. चौथा आहे झाडांच्या मनात जाऊ, कविता नलेश पाटील यांची. 5वी आहे परिमळ, प्रल्हाद केशवत्रे. 6वा आहे दवात आलीस भल्या पहाटे, ही कविता आहे बासी मर्डेकरांची. म्हणजे हे 6 घटक भाग 1 मध्ये आपल्याला अभ्यासाचे आहे. चला आपण भाग 2 कडे जाऊ. भाग 2 मध्ये आहे माणूस बांधूया, प्रवीण दवणे यांचे. नंबर 8 आहे अनुक्रमांक ऐसी अक्षरे रसिके, संत काव्य, संत ज्ञानेश्वर यांचं. अनुक्रमांक आहे 9 वैनींचा सुसाट सल्ला, शोभा बोंद्रे यांचं. 10 शब्द, कविता आहे यशवंत मनोहर यांची, की शब्दामध्ये किती ताकद असते हे यशवंत मनोहर आपल्याला त्या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहेत. 11 आहे वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार, सुमती देवस्थळे यांचे. अनुक्रमांक आहे 12 पैंजण, नीलम मानगवे यांची. हे कवितेचे रसग्रहण आहे. भाग नंबर 3 त्यामध्ये साहित्य प्रकार आहे. आता साहित्य प्रकार ही संकल्पना खूप व्यापक आहे, परंतु 11वीला आपल्याला जे साहित्य प्रकार दिलेला आहे ते आहे नाटक, आणि त्या नाटक साहित्य प्रकाराचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तर आपल्याला यावर्षी अभ्यासाला आहे ते म्हणजे 3 नाटकं. पहिलं नाटक आहे हसवा फसवी, दिलीप प्रभावळकर यांचं. या दिलीप प्रभावळकर यांनी काय मांडलेलं आहे तर कोकणातून ते जेव्हा मुंबईकडे येतात त्या ठिकाणी त्यांना आलेले अनुभव हे ते विनोदी असतील किंवा प्रासंगिक असतील ते मांडण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केलेला आहे. ध्यानीमणी प्रशांत दळवी यांचा आहे, की ध्यानीमणीमध्ये मधले नात्यातला ओलावा कसा असतो आणि तो कसं टिकवून ठेवायचा असतो हे या ठिकाणी प्रशांत दळवी आपल्याला सांगत आहेत. सुंदर मी होणार, की सुंदरतेविषयीची स्त्रीची संकल्पना पु ल देशपांडे यांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसते. मी आता तुम्हाला भाग नंबर 4 कडे घेऊन जातो. त्यामध्ये उपयोजित मराठी, की जे मराठी उपयोजित म्हणजे काय, की आपल्याला त्या मराठीचा दैनंदिन जीवनामध्ये किंबहुना व्यवहारामध्ये उपयोग होतो. मग त्यामध्ये सूत्रसंचलन असेल, जे सूत्रसंचलन तुम्ही विविध कार्यक्रम टी व्हीवर पाहत असणार किंवा ते कार्यक्रम तुम्ही सर्व लोकांनी अनुभवलेले असणार, काहींनी केलेलंही असेल. ते सूत्रसंचालन, त्याची वैशिष्ट्ये, ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असतात हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 2 आहे मुद्रित शोधन, की वृत्तपत्रे, साहित्य, नियतकालिके, ग्रंथ, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, की या सगळ्यांचं स्वरूप कसं असतं
साहित्यामध्ये त्यांचं काय महत्त्व असतं, मुद्रित शोधनाचं स्वरूप त्या ठिकाणी आपण अभ्यासून घेणार आहोत. नंबर 3 आहे अनुवाद. की अनुवाद म्हणजे काय आहे की दुसऱ्याला काहीतरी समजावून सांगण्यासाठी ज्याला एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला अनुवाद करायचा असतो, तो अनुवाद देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. नंबर 4 आहे अनुदिनी. आता ही अनुदिनी म्हणजे ब्लॉगची क्षेत्र वेगवेगळी आहेत. काही वैयक्तिक आहे, सामाजिक आहेत, व्यावसायिक आहे, वाङ्मयीन आहेत, सामूहिक आहे, पर्यटन आहे, शैक्षणिक आहे किंवा राजकीय आहे. म्हणून अनुदिनी कसं लिहायला गेला पाहिजे, अनुदिनी लिहिताना काय काय आपल्या संकल्पना असल्या पाहिजे, जसं मनातले विचार असतील, कल्पना असतील, भावना असतील, हे त्या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. आणि म्हणून अनुदिनी म्हणजे ब्लॉग हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी ब्लॉगचे प्रकार आपल्याला अभ्यासाचे की वैयक्तिक ब्लॉग असतो, सहयोगी ब्लॉग असतो, त्याला गट ब्लॉग असं म्हणतात, मायक्रो ब्लॉगिंग असते, एकत्रित ब्लॉग असतो, विषयानुसार ब्लॉग असतो, हे आपण अभ्यासून घेणार आहोत. रेडिओ जॉकी की रेडिओ जॉकीची पार्श्वभूमी काय आहे, ती संकल्पना काय असते, त्याचं स्वरूप काय असतं. मग FM असेल, उपग्रह रेडिओ जॉकी असेल, टॉक रेडिओ जॉकी असेल की ज्याच्यामध्ये सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा होते. उपग्रहमध्ये केंद्रावर स्पष्ट होणारी माहिती जिला रेडिओ जॉकी असं म्हणतो. स्पोर्ट्स जॉकी असते. हे आपण अभ्यासून घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत या संपूर्ण अभ्यासक्रमाचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नंबर 5 की नंबर 5मध्ये त्या ठिकाणी व्याकरण आहे. व्याकरण हे आपल्यालासुद्धा या ठिकाणी अभ्यासाचं आहे की ज्यामध्ये शब्दशक्ती आहेत, म्हणजे शब्दशक्तीचे प्रकार आपल्याला अभ्यासून घ्यायचे आहेत. काव्यगुण आहे, त्याचे 3 प्रकार आहेत, त्या अभ्यासाचे आहे. वाक्यसंश्लेषण ज्याला आपण वाक्यप्रकार असं म्हणतो, ते 3 वाक्यप्रकार अभ्यासाचे आहेत. काळ आहे, शब्दभेद आहे व परिशिष्ट आहे. म्हणजे हे जे 5 विभाग आहे, या 5 विभागांचा अभ्यास आपल्याला यावर्षी या आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे युवक भारती या पुस्तकामध्ये अभ्यासाला दिलेला आहे. आणि हे 5ही विभाग आपल्याला अभ्यासाचे आहे. शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन माध्यमातून हे तुमच्यापर्यंत आपल्याला 5ही विभाग पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पुढच्या तासाला आपण शिवाजी सावंत यांचा जो मामूधडा आहे त्याला सुरुवात करत आहोत. धन्यवाद.